नमस्कार. तर आज आपण आपल्या चॅनलवर पाहणार आहोत उपवासाचं साबुदाणा थालीपीठ. तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असेल तर रेसिपी पुन्हा नव्या रेसिपी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर उपवासाचं थालीपीठ बनवण्यासाठी आपल्याला साहित्य काय काय लागणार आहे ते आधी पाहून घेऊया. भिजवलेला साबुदाणा, त्याच्यानंतर बटाटा घेतलेला आहे. अर्धा किलो जर साबुदाणा असेल तर अर्धा किलो बटाटा घ्यायचा. बटाटा जो आहे तो मी चांगला उकडून घेतलेला आहे. बटाटा जो आहे तो कच्चा राहता कामा नये. नंतर आपल्याला काय करायचं आहे तो पूर्ण बारीक करून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला लागणार आहे तेल, शेंगदाणा जो आहे तो भाजून घेतलेला आहे, मीठ, जिरे, हिरवी मिरची आणि कोथिंबीर. आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर भिजवलेला साबुदाणा जो आहे तुम्ही काय करणार आहे, मिक्सरला अर्धवट असा बारीक करून घ्यायचा आहे. खूप बारीक नाही करायचा. अखंड ठेवला तरीही चालेल, पण थोडासाच आपण अखंड ठेवायचा, तर नाहीतर मग आपलं काय होणार नाही, व्यवस्थित तो सेट होणार नाही थालीपीठ. मग आता मी काय केलं आहे, अर्धवट असं मी काय करते आहे, साबुदाणा आहे तो बारीक करून घेतलेला आहे. त्यानंतर आता मी त्याच्यामध्ये काय करणार आहे बघा, मिरची जी होती ती आपल्याला पूर्ण बारीक करून घ्यायची आहे. तर आपण पहिल्यांदा मिरची बारीक करून घेऊया. मिरची आपण मिक्सरला चांगली बारीक करून घेतो आहे. आणि बारीक केल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, यापूर्वी जो साबुदाणा आपण थोडासा बारीक केला होता त्याच्यामध्ये आपण ती काय करणार आहे, ॲड करून घेणार आहे. मिरची आपण बारीक केलेली ॲड केलेली आहे. तर त्याच्यामध्ये आता राहिलेला जो साबुदाणा आहे तो पण आपल्याला काय करायचा आहे, अर्धवट असा मिक्सरला बारीक करून घ्यायचा आहे. आणि ते आपण सगळं एकमेकामध्ये काय करणार आहे, मिक्स करणार आहे. अशाच प्रकारे आपण उरलेला पूर्ण साबुदाणा काय केलेला आहे, अर्धवट असा मिक्सरला बारीक करून घेतलेला आहे. आता त्यानंतर मी काय घेतलेले आहेत बघा, भाजलेले शेंगदाणे आहेत, ते पण मला बारीक करायचे आहेत. पण बारीक पूर्ण पावडर करायची नाही, तर ते सुद्धा आपल्याला काय पाहिजेत, अर्धवट पाहिजेत. मोठा मोठा शेंगदाणा राहिला तरी चालेल. हे सगळं बारीक करताना मी कुठेही पाण्याचा वापर केलेला नाही आहे, तर पाण्याचा वापर आपल्याला अजिबात करायचा नाही आहे. त्यानंतर मी उकडलेला बटाटा जो होता तो काय केलेला आहे, सोलून घेतलेला आहे, त्याच्या साली काढून घेतलेल्या आहेत. आणि त्यानंतर मी थोडासा चाकूनं काय केलेलं आहे, बारीक कापून घेतलेला आहे. आणि त्यानंतर मी त्याला काय करणार आहे, हातानं स्मॅश करणार आहे. आता हा उकडलेला साबुदाणा जो आहे तो आपल्याला काय करायचा आहे, चांगला बारीक करून घ्यायचा आहे. उकडलेला बटाटा जो आहे तो उकडून जरी हाताने बारीक केला तरीही चालेल, किंवा काय करायचं, एक लोखंडी कढई घ्यायची आणि त्याच्यातून काय करायचं, मोठ्या दातांनी बारीक पाडलं तरी चालेल. तर आता काय झालेलं आहे, आपलं जे हे होतं, बटाटा जो होता उकडलेला तो काय केलेला आहे, आपण एकसारखा बारीक करून घेतलेला आहे. आता तो आपण आधीच्या काय करणार आहे, जे काय मिश्रण होतं तर त्याच्यामध्ये आपण ॲड करणार आहे. आता पूर्ण त्याच्यामध्ये बटाटा ॲड झालेला आहे. त्यानंतर आपलं काय राहिलं होतं बघा, कोथिंबीर जर तुम्हाला चालत असेल तर तुम्ही कोथिंबीर यूज करा, नको असेल नाही घातली तरीही चालेल. त्यानंतर आता नेक्स्ट काय घेणार आहे बघा, जसे लागतील त्या प्रमाणात काय घ्यायचं आहे, आपल्याला जिरेपूड घ्यायचं आहे. तर एक 2 टेबलस्पून होईल एवढी काय केलेली आहे, जिरेपूड घेतलेली आहे. तर नेक्स्ट जे आहे ते काय आहे, आपलं मीठ आहे, बारीक मीठ. तर मीठ जे आहे ते एक 2 टेबलस्पून होईल एवढं मीठ त्याच्यामध्ये काय केलेलं आहे, ॲड केलेलं आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, सगळे जे आहेत ते ॲटम काय करायचे आहेत, चांगले एकत्र करून घ्यायचे आहेत. आणि त्याचा थालीपीठासाठी काय करायचं आहे, एक गोळा जो आहे तो आपल्याला काय करायचा आहे, तयार करायचा आहे. हे सगळे जे ॲटम आहेत ते आपल्याला काय करायचं आहे, चांगलं एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे. आणि शक्यतो आपल्याला काय करायचं आहे, जास्त प्रमाणात पाणी पहिल्यांदा वापरायचं नाही आहे. हे जे आहे ते सगळे मिक्स करून आपल्याला कमीत कमी पाण्यामध्ये काय करायचं आहे, आपल्याला हे सगळे मिश्रण जे आहेत ते मिक्स करून घ्यायचं आहेत. तर त्यामुळे काय करूया, त्या प्रमाणात आपण सगळं मिश्रण जे आहे ते चांगलं मिक्स करून घेऊयात. अशा प्रकारे काय होतं आहे, आपला जो थालीपीठासाठी जो गोळा तयार होणार आहे तो तयार होतो आहे. तर आता मी काय केलेलं आहे, इथं पाणी बिलकुल लावलेलं नाही आहे, तर आहे त्याच्यातच माझं काय झालेलं आहे, एक गोळा जो आहे तो तयार झालेला आहे. आता आपण नेक्स्ट स्टेप बघूया. आता आपल्याला थालीपीठ बनवायला सुरू करायचं आहे. तर मी तवा जो आहे तो काय केलेला आहे, अर्धवट गरम करून ठेवलेला आहे. त्याच्यावर आपल्याला काय करायचं आहे, तेल सोडून घ्यायचं आहे. आणि तव्याची फ्लेम जी आहे ती मी आत्ता काय केलेली आहे, बारीकच ठेवलेली आहे. तर आपला तवा जो आहे तो चांगला आपण गरम करून घ्यायचा आहे. आणि तेल जे आहे ते मी काय केलेलं आहे, पूर्ण तवावर पसरून घेतलेलं आहे.
आता आपण थालीपीठ जो आहे तो थापायला सुरुवात करतोय। तर त्याच्यासाठी मी काय घेतलेलं आहे बघा, एक हातात बसेल एवढा काय घेतलेला आहे, जो पीठ तयार केलं होतं त्याचा गोळा घेतलेला आहे आणि तो आपल्याला काय करायचा आहे आता थापून घ्यायचा आहे। तर हे जे आहे थालीपीठ आपल्याला खूप मोठं बनवायचं नाही आहे। तर त्यासाठी आपण काय करतोय, थोडा थोडा हाताला काय करणार आहे, पाणी लावून साबुदाण्याचं पीठ जे तयार केलं होतं ते आपण काय करणार आहे, ओल्या कापडावर असं पूर्ण थापून घेणार आहे। थापून घेताना तुम्हाला साईडला काय दिसतील, थोड्या थोड्या चिरा पडलेल्या दिसतील। तर त्यासाठी आपण त्या थोड्या चिरा ज्या आहेत त्या आपण काय करणार आहे, कमी करून घेणार आहे। हळूहळू काय करायचं, सगळ्या बाजूने आपल्याला थालीपीठ जे आहे ते चांगलं थापून घ्यायचं आहे। तर अशा प्रकारे बघा माझं काय झालेलं आहे, थालीपीठ जे आहे ते थापून झालेलं आहे। खूप मोठ्या प्रमाणात पण नाही आणि एकदम छोटंही नाही, मीडियम साईजला आपण काय करतोय, थालीपीठ जे आहे ते थापून घेतोय। थालीपीठ जे आहे ते आपल्याला खूप पातळही थापायचं नाही आहे किंवा खूप जाडही थापायचं नाही आहे, मीडियम साईजवर थापायचं। आणि नंतर आपल्याला काय करायचं आहे, मध्ये जे आहे ते आपण त्याला काय करणार आहे, एक होल देणार आहे। तव्याला आपण चांगलं तेल लावून घेतलं होतं, तर त्याच्यावर आपण काय केलेलं आहे, थापलेलं जे आहे ते थालीपीठ टाकलेलं आहे। आता त्याच्यावर मी काय करणार आहे, थोडंसं पाणी जे आहे ते वरून काय करणार आहे, त्या कापडावर सोडणार आहे, जेणेकरून थालीपीठ जे आहे ते तव्याला चिटकून राहील आणि वरचं कापड जे आहे ते आपोआप निघून जाईल। त्यानंतर आता मी काय केलेलं आहे, त्याच्यावर एक प्लेट ठेवून ती प्लेट जी आहे ती झाकून ठेवलेली आहे। ते थालीपीठ होईपर्यंत आपण काय करूया, दुसरं थालीपीठ जे आहे ते थापायला घेऊया। हे जे थालीपीठ आहे तव्यावर भाजून होण्यासाठी आपल्याला काय लागेल, मीडियम फ्लेमवर आपल्याला काय करायचं आहे, एक 5 मिनटं होईल एवढं ठेवून द्यायचं आहे। आणि तोपर्यंत आपण काय करतोय, दुसरं थालीपीठ जे आहे ते थापून घेतोय। तर आता एक 5 मिनटानंतर आपण बघतोय तर ते आधीचं थालीपीठ आहे ते तयार झालेलं आहे। आता काय करूया, आपण थोडंसं तेल जे आहे ते सभोवताली घालून घेऊया आणि त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, ते थालीपीठ जे आहे ते आपल्याला काय करूया, परतून घेऊया। तर अशा प्रकारे आपण काय घेतलं आहे, थालीपीठ जे आहे ते परतून घेतलेलं आहे। परतून झाल्यावर पण आपण काय करतोय, त्या बाजूला आपण चांगलं भाजून व्हावं म्हणून साईडनं आपण तेल सोडलेलं आहे। तर तेल सोडल्यानंतर पण आपल्याला काय करायचं आहे, एक 2 मिनटं वेळ द्यायचा आहे आणि गॅसची फ्लेम आहे ती काय असायला पाहिजे, तुमची मीडियम असायला पाहिजे। तर अशा प्रकारे आपलं काय झालेलं आहे, पहिलं थालीपीठ जे आहे ते तयार झालेलं आहे। ते आपण काय करूया, एका प्लेटमध्ये साईडला काढून घेऊया। अशा प्रकारे आपलं पहिलं थालीपीठ जे आहे ते तयार झालेलं आहे। याचप्रमाणे आपल्याला राहिलेल्या पिठापासून काय करायच्यात, उरलेली थालीपीठ तयार करून घ्यायच्यात। परत मी काय केलेलं आहे बघा, पुढचं थालीपीठ तयार करून घेतलेलं आहे, त्याच्यासाठी तेल टाकलेलं आहे। आता आपण काय करूया, परत एकदा त्याच्यावर थालीपीठ टाकूया आणि मागच्या वेळेसारखीच प्रोसेस करून काय करायचं, पूर्ण थालीपीठ जे आहे ते तयार करून घेऊयात। आता आपलं सेम पद्धतीनं काय झालं आहे, पुढचं थालीपीठसुद्धा काय होतं आहे, तयार होतं आहे। तर अशा प्रकारे आपलं काय झालं, दुसरं थालीपीठसुद्धा आता काय झालेलं आहे, तयार झालेलं आहे। तर ही होती आपली आजची साबुदाणा थालीपीठ बनवण्याची रेसिपी। आता आपलं दुसरं थालीपीठ पण तयार झालेलं आहे। हे थालीपीठ जे आहे ते आपण काय करू शकतो, एक तर तुम्हाला नारळाची चटणी आवडत असेल तर त्याच्याबरोबर खाल्लं तरीही चालेल, किंवा इझी वे आहे तो काय आहे, आपण दह्याबरोबरसुद्धा खाऊ शकतो। तर ही होती आजची आपली उपवासाचं थालीपीठ बनवण्याची रेसिपी। रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा।